नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना राज्यात लागू करण्यात आली आहे। जून जुलै महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला आहे, पण ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही आणि तो का अडवला, कधी जमा होईल त्या पण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघा। अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून ठेवा, शेजारी घंटीचं बटन देखील ऑन करा, व्हिडिओला लाईक करायला तर मुळीच विसरू नका। पैसे कधी जमा होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सरकारकडूनही तारीख पे तारीख दिली जात असताना पैसे कधी जमा होतील हा सगळ्यांच्या मनामधील महत्त्वाचा प्रश्न। आता त्यांच्यासाठी खुशखबर आहे, ज्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पैसा जमा होणार असल्याचं सांगितलं आहे। शिवाय ते कधी जमा होणार आहेत तेही स्पष्ट करत बहिणींना दिलासा त्यांनी दिलेला आहे। तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक महिलांनी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात देखील अर्ज केले आहेत। ऑगस्टच्या शेवटी ज्यांनी अर्ज केल्याने त्यांना पैसे मिळू शकले नाहीत, त्यामुळे हे कधी मिळतील याकडे आता सर्व महिलांचे लक्ष आहे। कारण की सप्टेंबरमध्ये पैसे मिळतील असं वाटत होतं, मात्र त्यांची प्रतीक्षा आता संपुष्टात आली असल्याचं सांगितलं। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे कधी मिळणार याची माहिती आता सगळ्यांपर्यंत पोहोचवली आहे। तर अनेक महिलांनी ऑगस्टच्या शेवटी अर्ज केले असताना त्यांची पडताळणी आता पूर्ण झाली आहे। म्हणजे पडताळणी तर करावीच लागणार आहे ना। ज्या महिला पात्र आहेत, ज्या योजनेसाठी पैसे मिळणार आहेत, या योजनेचे पैसे आता ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 2 महिन्याचे जे काही राहिलेले पैसे आहेत ते तुमच्या याच महिन्याच्या शेवटी मिळतील। म्हणजे सप्टेंबरच्या शेवटी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होतील असं त्यांनी सांगितलं आहे। नागपूर इथं इमारत बांधकाम कामगारांना किट वाटप करताना याबाबत त्यांनी स्पष्ट माहिती दिली। लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असल्याचं सांगितलं। त्यामुळे या योजनेचा प्रत्येक महिलेला लाभ मिळाला पाहिजे असा सरकारचा प्रयत्न असल्यामुळे या योजना घोषित झाल्यापासून आतापर्यंत यात अनेक अटी शर्तींमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे, जेणेकरून महिलांसाठी सुलभ होईल। या योजनेत प्रत्येक महिलेला दरमहा 1500 रुपये दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितले। पहिला हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला, दुसरा देखील झाला, तिसरा देखील झालेला आहे होणार असल्याचं सांगत होते 4500 रुपये। पण आता 4.5 आणि परत चौथा म्हणजे ज्यांना एकही हप्ता मिळाला नाही त्यांना 6,000, ज्यांना काहीच मिळालं, ज्यांना ऑलरेडी मिळाले त्यांच्यासाठी परत 3,000 रुपयाचे हप्ते हे जमा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। आनंदाची बातमी मित्रांनो, अशाच आनंदाच्या बातमीमध्ये एक लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।